काही प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात नाहीत, तर ते आपल्याला आयुष्याच्या अशा अनोळखी वळणावर आणून सोडतात, जिथे परतीचा मार्ग कधीच नसतो. आणि अशाच एका चित्तथरारक घटनेवर आधारित आजची ही भयकथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रमेश आणि त्याची पत्नी सीमा त्यांच्या गावी संभाजीनगरहून बीडच्या दिशेने निघाले होते. दुपारचे साधारण 2:30-3 वाजले असतील. त्यांची गाडी मारुती स्विफ्ट NH-52 महामार्गावरून सुसाट वेगाने धावत होती. खिडकीतून बाहेर दिसणारी मावळतीची नारंगी ऊब, आजूबाजूला पसरलेली हिरवीगार शेतं आणि अधूनमधून येणारी छोटी शांत खेडी प्रवासाला एक निवांत आणि ओळखीचा अनुभव देत होती. रमेश गाडी चालवत होता आणि सीमा बाजूच्या सीटवर बसून तिच्या मोबाईलवर गाणी ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होतं. प्रवास साधारण 4 तासांचा होता आणि त्यांना सूर्यास्तापूर्वी बीडला पोचायचं होतं. प्रवासातून दूर पुढे निघाल्यावर एका सुनसान ठिकाणी रस्त्याच्या कडेला रमेशला एक वृद्ध जोडपे उभे असलेले दिसले. महामार्गावर जिथे एकही दुकान किंवा घर दिसत नव्हतं, तिथे कोणीतरी उभं आहे हे पाहून रमेशला थोडं आश्चर्य वाटलं. म्हातारे आजोबा साधारण 60-65 वर्षाचे असावेत. त्यांनी मळके पण स्वच्छ धोतर कुर्ता घातलेला होता आणि त्यांच्या डोक्यावर एक जुनी मळकी टोपी होती. बाजूला उभ्या असलेल्या आजी त्यांच्याहून थोड्या मोठ्या वाटत होत्या. त्यांची जुनी निळी साडी अंगावर व्यवस्थित बसली होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्यांची जीवनभरची कहाणी सांगत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची काळजी आणि हतबलता स्पष्ट दिसत होती. त्यांच्याजवळ एक मोठी पण जुनी ट्रॅव्हल बॅग होती आणि एक छोटी फाटकी गठडी होती. रमेशने हळूच गाडी बाजूला थांबवली. धोक्याची सूचना देणारे दिवे लावले. काय झालं आजोबा? आजी, काही मदत हवी आहे का? त्याने विचारले. त्याचा आवाज सौम्य आणि सहानुभूतीपूर्ण होता. म्हातारे आजोबा रमेशकडे एका प्रकारच्या अविश्वसनीय नजरेने पाहत होते, जणू कोणीतरी त्यांच्यासाठी थांबेल याची त्यांना खात्रीच नव्हती. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, खूप दिवसांपासून थांबलो आहोत इथे. आमची बस चुकली. आम्हाला पुढच्या वैरागपूर गावाला जायचं होतं, पण इथं कोणी थांबायला तयार नाही. तुम्ही थांबलात, नशीबच आमचं. त्यांच्या आवाजात थकवा आणि थोडा कंप होता. सीमा, जी आधी थोडी संकोचली होती, ती आता त्यांच्याकडे पाहून म्हणाली, कुठल्या गावाला जायचं आहे तुम्हाला? वैरागपूर? तिने हे नाव कधी ऐकले नव्हते. संभाजीनगर बीड मार्गावर अनेक छोटी गावे होती, पण हे नाव तिच्या स्मरणात नव्हते. आजोबांनी मान हलवली. हो बाळा, गेवराईच्या पुढे आहे ते गाव. हे इथून फार दूर नाहीये, साधारण 25-30 किलोमीटर. रमेश आणि सीमाने एकमेकांकडे पाहिले. गेवराई त्यांना माहीत होतं, पण वैरागपूर हे नाव त्यांनी कधी ऐकले नव्हते, विशेषत महामार्गालगतच्या गावात. तरीही वृद्ध जोडप्याला एकटं सोडून जाणं त्यांना योग्य वाटलं नाही. ठीक आहे आजोबा, आम्ही तुम्हाला सोडतो, रमेश म्हणाला. त्याला वाटलं गेवराईपर्यंत सोडून दिलं तरी चालेल, तिथून ते दुसरी गाडी पकडू शकतील. म्हातारे जोडपे आनंदले. त्यांच्या चेहऱ्यावर एक असामान्य आनंद पसरला. त्यांनी लगबगीने त्यांची बॅग आणि गठडी मागच्या सीटवर ठेवली. त्या बॅगेतून एक मंद ओलसर मातीचा वास येत होता, जो रमेशने दुर्लक्षित केला. ते दोघेही हळुवारपणे मागील सीटवर बसले. आजीने बसताना
एक वेगळ्याच प्रकारे स्मित हास्य केले, जे सीमाच्या लक्षात आले नाही. त्यांच्या बसण्याचा आवाजही खूप हळूवार होता, जणू काही ते हवेत तरंगत बसले. प्रवासाला सुरुवात झाली. रमेशने गाडी योग्य वेगात चालवायला सुरुवात केली. मागच्या सीटवर बसलेले आजोबा आणि आजी आता शांत बसले होते. त्यांचा आवाज येत नव्हता. रमेशने आरशातून पाहिले तर ते दोघेही बाहेरच्या दृश्यांकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता कसलाही भाव नव्हता. त्यांचे डोळे काहीतरी दूरवर शोधत असल्यासारखे वाटत होते. सुमारे 15-20 मिनिटे प्रवास केल्यानंतर रमेशला जाणवले की रस्ता थोडा वेगळा आहे. नेहमी दिसणारी मोठी खेडी, पेट्रोल पंप किंवा परिचित जागा दिसत नव्हती. महामार्गावरून ते कधीतरी एका अनपेक्षित फाट्यावरून आत आले असावेत असे त्याला वाटले. त्याने आरशात आजोबांकडे बघितले. आजोबा, वैरागपूरचा रस्ता हाच आहे ना? मला वाटतं आपण मुख्य महामार्ग सोडला. त्याने थोडे संकोचून विचारले. आजोबांनी पुन्हा एक असामान्य स्मित हास्य केले. त्यांचे डोळे त्या अंधारात थोडं जास्तच चमकले. हो बाळा, हाच रस्ता आहे. जरा आतल्या बाजूने जातो, पण लवकर पोचवतो. आम्ही नेहमी याच रस्त्याने जातो. त्यांचा आवाज आता आधीपेक्षा थोडा खोल आणि थंड वाटला, जणू काही तो दूरवरून येत होता. रमेशला आता नक्कीच संशय आला. त्याला आठवत होतं की संभाजीनगर बीड महामार्गावर असे कोणतेही वळण त्याला माहीत नव्हते, जे मुख्य रस्त्यापासून इतक्या आत घेऊन जाईल. आणि वैरागपूर नावाचे गावही त्याला कधी नकाशावर किंवा प्रवासात दिसले नव्हते. पण आजोबांच्या बोलण्यात एक प्रकारचा अंतिम विश्वास होता, ज्यामुळे रमेशने अधिक चौकशी केली नाही. त्याला वाटलं कदाचित काही नवीन रस्ता किंवा शॉर्टकट असेल, जो गुगल मॅप्सवर दिसत नसेल. गाडी आता एका अरुंद रस्त्यावर आली होती, ज्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. रस्त्यावर पडलेल्या सुक्या पाल्यापाचोळ्यामुळे गाडीच्या चाकांचा एक वेगळाच कर्कश आवाज येत होता. दिवसासुद्धा तिथे अंधार वाटत होता, जणू सूर्याची किरणं त्या झाडीतून आज पोचू शकत नव्हती. वातावरणात एक अनामिक भयानक शांतता पसरली होती, जी काळजाला भिडणारी होती. अधूनमधून एखादं जुनं मोडकळीस आलेलं, वेलींनी वेढलेलं घर दिसत होतं, जिथे कोणी राहत नसावं. आणि त्या घराच्या भिंतीवरून काही विचित्र चिन्हे कोरल्यासारखे भासत होते, जणू ती काहीतरी गूढ संकेत देत होती. सीमाने रमेशच्या हातावर हलकेच हात ठेवला. तिच्या चेहऱ्यावरही आता काळजी आणि भीतीची एक अस्पष्ट रेषा दिसत होती. तिला जाणवत होतं की काहीतरी ठीक नाही. तिला गाडीतील हवा दाट आणि जड वाटू लागली होती. श्वास घेणेही कठीण होत होते. आजोबा, हे गाव जरा वेगळंच वाटतंय आणि रस्ताही फारच सुनसान आहे, ती म्हणाली. तिच्या आवाजात थोडा थरकाप होता. आजी आता हळूच हसल्या. त्यांचे डोळे त्या अर्धवट अंधारात खूपच विचित्रपणे चमकत होते. त्यांचे हसू शांत होते, पण त्यात एक भयानक क्रूरता दडलेली होती, जी सीमाला कळायला लागली होती. आजीचा तो थंडगार भेदक कटाक्ष सीमाच्या पाठीवरून सरकला. आजोबा म्हणाले, हो बाळा, हे आमचं गाव जवळ आलंय. इथूनच पुढे आमचं ठिकाण आहे. तुम्हाला तिथेच सोडतो आम्ही. त्यांच्या आवाजातील आमचं ठिकाण हा शब्द सीमाच्या काळजाला भिडला, जणू काही तो शब्द त्यांना एका वेगळ्याच भयान जगाचा पत्ता सांगत होता. पण रमेशला आता नक्कीच काहीतरी गडबड वाटत होती. हा रस्ता गेवराईकडे किंवा कोणत्याही ओळखीच्या गावाकडे जात नव्हता. त्याने गाडी थांबवण्याचा विचार केला, पण त्याला एक अजीबसा संकोच आणि एक अदृश्य दबाव जाणवत होता, जणू काही त्याला
थांबण्याची परवानगीच नव्हती किंवा गाडीवर त्याचे नियंत्रण उरले नव्हते. त्याच्या हातातून स्टेअरिंग व्हील निसटून जाईल की काय अशी त्याला भीती वाटू लागली. त्याने वारंवार आरशात पाहण्याचा प्रयत्न केला, पण आरशात फक्त अंधार आणि झाडी दिसत होती. गाडी आणखी पुढे गेली. आता तर दोन्ही बाजूला फक्त मोठे जुने अकराळ विकराळ वृक्ष उभे होते, ज्यांच्या फांद्या एखाद्या जुन्या भूतासारख्या वाऱ्यात डोलत होत्या. रस्त्यावर पडलेल्या सुक्या पालापाचोळ्याचा सळसळणारा आवाज आता एखाद्या अनामिक कुजबुजण्यासारखा वाटत होता. जणू काही अदृश्य गोष्टी त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. गाडीच्या हेडलाईटमध्ये दूरवर काहीतरी अस्पष्ट आकृत्या हल्ल्याचा भास होत होता. जणू त्या झाडांच्या सावल्यात जिवंत होऊन नाचत होत्या. वातावरणातील दाट हवा जणू त्यांचा श्वास कोंडत होती. त्यांना गुदमरल्यासारखे वाटत होते. अचानक रमेशने आरशात पाहिले. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मागील सीटवर आजोबा आणि आजी नव्हते. त्यांची बॅग आणि गठडीही गायब झाली होती. मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. जणू काही ते तिथे कधी बसलेच नव्हते. गाडीच्या आत एक थंडगार भयानक पोकळी जाणवत होती. रमेशने घाबरून ब्रेक दाबला आणि गाडी जागच्या जागी थरथरली. गाडीच्या टायरचा कर्कश आवाज त्या भयान शांततेत घुमला. त्याने आणि सीमाने भयान नजरेने मागच्या सीटवर पाहिले. तिथे कोणीच नव्हते. ते दोघेही पूर्णपणे एकटे होते, एका अनोळखी भयान रस्त्यावर, जिथे सूर्यप्रकाशही पोचत नव्हता आणि दूरवर एकही दिवा दिसत नव्हता. रमेशने गाडी सुरू करून मागे वळवण्याचा प्रयत्न केला, पण रस्ता इतका अरुंद आणि नागमोडी होता की गाडी वळवणे शक्य नव्हते. त्याला पुढेच जावे लागणार होते. त्याच्या डोक्यात विचारचक्र फिरत होते. ते जोडपे कोण होते? ते कधी आणि कसे गायब झाले? ते खरोखरच माणूस होते की? त्याला ते विचारही मनात आणायचा नव्हता. गाडी हळूहळू पुढे सरकत होती. वातावरणातील शांतता आता अधिक भीतीदायक वाटत होती. झाडांच्या सावल्या लांबवर पसरल्या होत्या आणि वाऱ्याच्या झुळकेने पानांचा सळसळणारा आवाज एखाद्या अनामिक कुजबुजण्यासारखा वाटत होता. जणू काही अदृश्य गोष्टी त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. प्रत्येक क्षणाला त्यांची भीती वाढत होती. त्यांना जाणवत होतं की कोणीतरी त्यांना न्याहाळत आहे, त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अचानक रस्त्याच्या कडेला रमेशला एक जुनी मोडकळीस आलेली लाकडी पाटी दिसली. ती वेलीने अर्धवट झाकलेली होती. त्यावर अस्पष्ट अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. रमेशने गाडी थांबवून ती पाटी वाचण्याचा प्रयत्न केला. धूळ आणि गंज चढल्यामुळे अक्षर नीट दिसत नव्हती, पण त्याने काळजीपूर्वक वाचले. त्यावर लिहिले होते, येथे येणारे परत जात नाहीत. आणि त्याखाली एका कोपऱ्यात एका स्मशानभूमीचे लहानसे अस्पष्ट चित्र कोरलेले होते. रमेश आणि सीमाच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या अंगावर दरदरून काटा आला. त्यांना आता कळून चुकले होते की ते एका भयानक सापळ्यात अडकले आहेत. त्या म्हाताऱ्या जोडप्यांनी त्यांना कोणत्या तरी मोठ्या संकटात ओढले आहे. पण ते संकट काय होते आणि त्यातून ते कसे बाहेर पडणार होते याचा विचार करूनच त्यांना दरदरून घाम फुटला. तो रस्ता त्यांना कोणत्या अज्ञात आणि भयान ठिकाणी घेऊन जाणार होता याची कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. गाडीच्या हेडलाईटमध्ये पुढच्याच वळणावर त्यांना दूरवर काही जुनी मोडकी घरे दिसली. ती घरे नव्हे तर अवशेष वाटत होते. त्या घरांच्या खिडक्या रिकाम्या होत्या. जणू काही काळपट डोळे त्यांनाच न्याहाळत होते. त्या घराभोवती एक अमानवी भयान शांतता होती. जणू तिथे कित्येक वर्षापासून जीव नव्हता. त्यांना जाणवलं की ते वैरागपूर नाही तर मृत्यूच्या दारात पोचले होते. रमेशने धीर करून गाडी सुरू केली आणि त्या मोडक्या घरांच्या दिशेने पुढे सरकला. प्रत्येक मीटरवर वातावरणातील भयानता वाढत होती. ती मोडके घरे पार करून गाडी एका मोकळ्या जागेत पोहोचली. तिथे दूरवर चंद्राच्या अंधुक प्रकाशात त्यांना एक मोठे
जुने स्मशानभूमी दिसली. त्या स्मशानभूमीत काही अस्पष्ट आकृत्या हळूहळू हलत होत्या. जणू काही त्या त्यांचे स्वागत करत होत्या. काही थंड निळे दिवे त्या स्मशानभूमीतून मंदपणे चमकत होते, जणू ते त्यांनाच आत बोलावू पाहत होते. रमेशने आरशातून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती गोठली होती आणि त्या आरशात मागच्या सीटवर पुन्हा तेच म्हातारे जोडपे अस्पष्टपणे दिसत होते. त्यांचे डोळे चमकत होते. ते हसत होते, एक थंड भयानक हसू जे त्यांच्या कानापर्यंत पोचत होतं. पण यावेळी ते फक्त हसत नव्हते, त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. रमेशने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक भयानक वाक्य ऐकू आले. आता तुम्हीही आमच्यासारखेच या वळणावर कायमचे अडकून पडाल. याचा अर्थ असा होता की ते जोडपे केवळ मदतीसाठी थांबलेले नव्हते, तर ते त्या स्मशानभूमीचे अविभाज्य भाग होते. त्यांनी रमेश आणि सीमाला त्यांच्या अंतिम प्रवासासाठीच आणले होते. ते त्यांना एका काळचक्रात किंवा एका श्रापित ठिकाणी घेऊन आले होते, जिथून त्यांना कधीच परत जाता येणार नव्हते. ते आता त्यांच्यासारखेच अडकून पडणार होते. संभाजीनगर बीड रस्त्यावरचा हा अनोळखी वळण त्यांच्या जीवनातील शेवटचे वळण ठरणार होते आणि त्या स्मशानभूमीत नवीन आकृत्यांची भर पडणार होती. रमेशने घाबरून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी जड झाली होती. जणू कोणीतरी तिला मागे ओढत होतं. आरशातील त्या वृद्ध जोडप्याचा हसू आता अधिकच क्रूर आणि भयान वाटू लागलं. सीमाने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. स्मशानभूमीचा प्रवेशद्वार हळूहळू जवळ येत होता. गाडी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच एका क्षणासाठी तिला धक्का बसला. आतलं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. बाहेरच्या भयान शांततेऐवजी इथे हवेतून एक मंद कुजबूज ऐकू येत होती. जणू अनेक अदृश्य आवाज त्यांच्याशी काहीतरी बोलू पाहत होते. चंद्राच्या अंधुक प्रकाशात जुन्या मोडकळीस आलेल्या भिंती आणि त्यावर लावलेल्या लहान निळ्या दिव्यांचा मंद प्रकाश अधिकच भीतीदायक वाटत होता. काही दिव्यांभोवती अस्पष्ट दुसऱ्या आकृत्या हलत असल्याचा भास होत होता. रमेशने गाडी थांबवली. त्याला पुढे जाण्याची हिंमत नव्हती. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. ते जोडपे कोण होते? ते त्यांना इथे का घेऊन आले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर परत का जात नाहीत? सीमा हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यात भीती आणि अश्रू होते. तिने बाहेर पाहिलं आणि तिच्या तोंडातून एक अर्धवट किंकाळी बाहेर पडली. स्मशानभूमीच्या मध्यभागी एका मोठ्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली तेच वृद्ध जोडपं उभं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आता कसलाही मानवी भाव नव्हता. त्यांचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते आणि ते थेट रमेश आणि सीमाकडे पाहत होते. त्यांच्या हातात आता ती बॅग किंवा गठडी नव्हती. आजोबांनी आपला हात वर केला आणि त्यांच्या आवाजात एक भयान घुमणारा प्रतिध्वनी होता. आता तुम्हीही आमच्यासारखेच या वळणावर कायमचे अडकून पडाल. त्यांच्या आवाजाने आजूबाजूला असलेल्या झाडांची पानं थरथरली आणि हवेतील कुजबूज अधिक स्पष्ट झाली. जणू ते अनेक आवाज एकवटून बोलत होते. रमेशने ताबडतोब गाडी रिव्हर्स घेतली. त्याला वाटलं मागे जाऊन कदाचित मुख्य रस्त्यावर पोहोचता येईल. त्याने वेगाने गाडी मागे घेतली आणि स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडला. पण बाहेर पडताच त्याला जाणवलं की तो पुन्हा त्याच अरुंद घनदाट झाडी असलेल्या रस्त्यावर आहे जिथून ते आले होते. त्याने वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली, पण त्याला खात्री होती की तो मुख्य रस्ता नाही. ते गाडी चालवत होते, वळणावळणाच्या रस्त्यावरून पुढे जात होते, पण प्रत्येक वेळी त्यांना जाणवत होतं की ते त्याच झाडांभोवती फिरत आहेत. प्रत्येक वळणावर त्यांना तेच जुने मोडकळीस आलेले घर दिसत होते, ज्यांच्या खिडक्या रिकाम्या डोळ्यांसारख्या त्यांनाच निहाळत होत्या. अचानक गाडीच्या हेडलाईटमध्ये रस्त्यात तीच वृद्ध जोडपं पुन्हा समोर उभं असलेलं दिसलं. रमेशने घाबरून ब्रेक दाबला. गाडी थांबताच ते जोडपे गाडीजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. आजोबांनी गाडीच्या बोनेटवर हात ठेवला आणि त्यांचा थंडगार स्पर्श
गाडीतून आरपार गेल्यासारखा वाटला. आजीने काचेतून आत डोकावले. त्यांचे डोळे आता पूर्णपणे लालबुंद झाले होते. कुठे चाललात? इथे तुमचा रस्ता संपतो. आजीच्या आवाजात एक भयान क्रूरता होती. रमेशने पुन्हा गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू झाली नाही. ते जोडपे आता गाडीच्या दोन्ही बाजूने फिरू लागले. त्यांच्या मागून झाडीतून अनेक अस्पष्ट आकृत्या हळूहळू बाहेर येऊ लागल्या. जणू काही त्या अदृश्य आत्म्यांची गर्दी त्यांच्या भोवती जमा होत होती. रमेश आणि सीमा अक्षरशः थरथरत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी काही सुरू झाली नाही. ती रात्र त्यांच्यासाठी एक भयानक कसोटी बनली होती. ते अतृप्त आत्मे त्यांच्या गाडीभोवती फिरत होते. कधी काचेवर थाप मारत होते, कधी त्यांच्या नावाने हाक मारत होते. प्रत्येक क्षणाला भीती वाढत होती. त्यांना जाणवत होतं की ते या दुष्टचक्रातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीत. रात्रभर हा भयानक खेळ सुरू होता. रमेश गाडीतून बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नव्हता. तो आणि सीमा फक्त गाडीत बसून सकाळ होण्याची वाट पाहत होते. पण सकाळ कधी होणार असं त्यांना वाटत होतं. त्यांची ऊर्जा संपत चालली होती आणि भीती त्यांना ग्रासत होती. पहाट झाली. पूर्वेकडे अंधुक प्रकाश दिसू लागला. वातावरणातील थंडगारपणा थोडा कमी झाला आणि त्या आत्म्यांची कुजबुजही मंदावली. गाडीच्या भोवती असलेल्या आकृत्या हळूहळू नाहीशा होऊ लागल्या. रमेशने पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि आश्चर्य म्हणजे यावेळी गाडी सुरू झाली. त्याने वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली. ते त्या भयान रस्त्यावरून बाहेर पडले. सकाळी 6 वाजले असतील. पुढच्याच वळणावर त्यांना दूरवर पहाटेच्या अंधुक प्रकाशात एक जुने पण सुस्थितीत असलेले छोटे देऊळ दिसले. ते देऊळ रस्त्याच्या बाजूला एका टेकडीवर होते. देवालयातून मंद घंटाचा आवाज येत होता. जणू काही ते त्यांनाच बोलावू पाहत होते. रमेशने विचार न करता गाडी त्या देवळाच्या दिशेने वळवली. गाडी थांबताच ते दोघे धावत देवळात शिरले. देवळात एक वृद्ध पुजारी सकाळी पूजा करत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता आणि तेज होते. रमेश आणि सीमाने रडत रडत आपली सर्व भीती त्या पुजाऱ्याला सांगितली. गाडीतून गायब झालेले जोडपे, स्मशानभूमी, येथे येणारे परत जात नाहीत, ही पाटी आणि त्या रात्रीचा तो भयानक अनुभव, सर्व काही पुजाऱ्याने शांतपणे त्यांची गोष्ट ऐकली. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही आश्चर्य नव्हते. जणू त्याला हे सर्व आधीच माहीत होते. त्याने डोळे मिटून घेतले आणि हळूच म्हणाला, बाळांनो, तुम्ही एका अशुभ वळणावर अडकला होतात. तुम्ही ज्या रस्त्यावर गेला होतात तो रस्ता कालचक्राच्या प्रभावाखाली आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली आणि त्या स्मशानभूमीत काही अतृप्त आत्म्या अडकले आहेत. त्यांना या रस्त्यावरून जाणाऱ्या नवीन लोकांची गरज असते, जेणेकरून त्यांना त्यांचे सोबती मिळतील आणि ते त्यांचा एकाकीपणा दूर करू शकतील. पुजारी पुढे म्हणाला, ती म्हातारी बाई जी तुम्हाला दिसली ती अनाथांचा सांभाळ करणारी एक जुनी परोपकारी स्त्री होती. तिला स्वतःला मूलबाळ नव्हते, पण तिने अनेकांना आधार दिला. याच रस्त्यावर एका अपघातात तिचा मृत्यू झाला, पण तिला शांती मिळाली नाही. तिच्यावर प्रेम करणारे, तिच्यावर अवलंबून असलेले अनेक आत्मे तिच्यासोबत त्या ठिकाणी अडकले. तेच आत्मे त्या वृद्ध जोडप्याच्या रूपात तुम्हाला दिसले. त्यांचा उद्देश तुम्हाला मारण्याचा नव्हता, तर तुम्हाला त्यांच्यासोबत अडकवून ठेवण्याचा होता. त्यांच्या दुर्दैवी कालचक्रात तुम्हाला ओढण्याचा होता. रमेश आणि सीमाला हे ऐकून धक्काच बसला. ती बाई क्रूर नसून ती आणि तिच्यासोबतचे आत्मे फक्त एकाकी होते आणि त्यांना सोबती हवे होते. पुजाऱ्यांनी त्यांना समजावले, तुम्ही यातून वाचलात कारण तुमची श्रद्धा आणि तुमच्यातील प्रेम अजूनही जटित आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा दैवी शक्तीचा प्रभाव वाढतो तेव्हाच तुम्ही बाहेर पडू शकलात. आणि हे देऊळही एका पवित्र शक्तीचं स्थान आहे, जे अशा नकारात्मक ऊर्जापासून लोकांना वाचवते. पुजाऱ्याने त्यांना एक पवित्र धागा दिला आणि काही मंत्र सांगितले, जे त्यांना भविष्यात अशा वाईट शक्तीपासून वाचवतील. त्याने त्यांना पुन्हा त्या रस्त्याने न जाण्याचा सल्ला दिला. रमेश आणि सीमाने पुजाऱ्याचे आभार मानले. त्यांच्या शरीरातील थरथरणं अजूनही पूर्णपणे थांबले नव्हते, पण त्यांच्या मनात एक प्रकारची
शांतता आली होती. त्यांना माहीत होतं की ते एका अत्यंत भयावह अनुभवातून बाहेर आले आहेत. पण त्या रात्रीची आठवण त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली. तेथून निघताना रमेशने गाडीचा आरसा पाहिला. त्यात आता कोणीही नव्हते. पण त्याला माहीत होतं की संभाजीनगर बीड रस्त्यावर अजूनही ते अनोळखी वळण आहे, जिथे काही अतृप्त आत्मे अजूनही कुणाची तरी वाट पाहतात, त्यांना त्यांच्या भयावह कालचक्रात ओढण्यासाठी. आणि ती भयान रात्र ते कधीच विसरू शकणार नव्हते. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.